नमस्कार, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आजच्या सोमनाथ बस टूर विषयी माहिती सांगण्याआधी मी तुम्हाला एका गुपित ठिकाणाबद्दल सांगणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल तर मी आलोय हरिवन मध्ये। सोमनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही काही काळ इथे निवांत फिरू शकता। या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे तुम्हाला बघायला मिळतात। त्यापेक्षाही सुंदर म्हणजे इथे काही वेळ तुम्ही शांत बसून विविध पक्ष्यांचा आवाज ऐकू शकता व निसर्गाचा सुंदर अनुभव घेऊ शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी हे वॉच टॉवर आहे। इथे वरच्या मजल्यावरून तुम्ही संपूर्ण समुद्राचे दर्शन घेऊ शकता आणि इथूनच तुम्ही त्रिवेणी महासंगमाचं अद्भुत दृश्य पण बघू शकता। आता आपण वळूया बस फेरीच्या दिशेने। सोमनाथ बस फेरी बद्दल सांगायचं झाल्यास ही बस रोज सकाळी 8 वाजता व दुपारी 3 वाजता तुम्हाला सोमनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मिळेल। ही बस तुम्हाला 2 तासात संपूर्ण सोमनाथचे दर्शन घडवेल, तेही मात्र 30 रुपयांमध्ये। चला तर सुरू करूया आपला हा प्रवास। सर्वप्रथम ही बस तुम्हाला घेऊन जाते श्रीराम मंदिर मध्ये। या मंदिराविषयी सांगायचं झाल्यास 2017 मध्ये सोमनाथ ट्रस्टने या मंदिराची स्थापना केली। मंदिराची भव्यता व सुंदरता खरंच बघण्यासारखी आहे। मंदिरात तुम्ही भगवान श्रीराम, सीता माता व श्री लक्ष्मण यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊ शकता। मंदिराच्या मागच्या भागात श्री परशुरामजी, भगवान श्री गणेश व रेणुका माता यांचे मंदिर सुद्धा आहे। आता बस येऊन पोहोचली आहे गीता मंदिर मध्ये। यालाच गोलोक धाम सुद्धा म्हणतात। गीता मंदिरात प्रवेश करताच तुम्ही हे मोठी खांब बघू शकता। या खांबावरती गीतेची 18 अध्याय लिहिलेली आहे। तसेच भगवान श्रीकृष्णांची बासुरी हातात घेतलेली मूर्तीचे दर्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता। गीता मंदिराच्या शेजारी श्री बलदेवजी मंदिर सुद्धा आहे। यालाच बलदेवजींची गुफा सुद्धा म्हणतात। याच ठिकाणी बलदेवजीने समाधी घेतली। त्यांच्या शेजारी श्री लक्ष्मीनारायणजीचे मंदिर सुद्धा आहे। तसेच तुम्ही इथे श्री काशी विश्वनाथ महादेवांचे सुद्धा दर्शन घेऊ शकता। आणि तुम्हाला माहिती आहे का, हेच ते ठिकाण आहे जिथे भगवान श्रीकृष्णांचे अंतिम संस्कार करण्यात आले होते। ज्या ठिकाणी जरा नावाच्या भिल्लाने श्रीकृष्णांच्या पायाला बाण मारला होता, त्या ठिकाणाहून जखमी अवस्थेत श्रीकृष्ण हिरण नदीच्या काठावर आले होते। इथे ते श्री बलरामांना भेटण्यासाठी आले होते। इथे आल्यानंतर जेव्हा त्यांनी बघितलं की बलरामांनी आधीच समाधी घेतली आहे, म्हणून श्रीकृष्णांनी त्रिवेणी संगमावर स्नान करून आपला देह इथे सोडून स्वतः निजधामला प्रस्थान केले। त्यानंतर अर्जुनांनी श्रीकृष्णाच्या पदकमलाचे ठसे इथे स्मृती म्हणून करून ठेवले आणि नंतर त्यांच्या शरीराचा अंतिम संस्कार केला। इथे तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे चरण पादुका मंदिर सुद्धा बघू शकता। आता आपण पोहोचलो आहोत त्रिवेणी महासंगमावर। याच ठिकाणी पुढे समुद्राच्या काठावर भगवान श्रीकृष्णांनी शेवटचं स्नान केलं। हिरण, कपिला व सरस्वती या 3 नद्यांचा संगम होऊन ते समुद्राला मिळतात। या संगमावर भाविक स्नान करून मोक्ष प्राप्तीची कामना करतात। चला तर बघूया या संगमावरचं सौंदर्य। या ठिकाणी तुम्ही भारताचे माजी पंतप्रधान श्री मोरारजी देसाई यांचा पुतळा सुद्धा बघू शकता। त्रिवेणी संगमाच्या जवळच तुम्ही हिंगलाज माता मंदिर व 5 पांडव गुफा या ठिकाणी सुद्धा भेट देऊ शकता। आता आपण आलोय बाणगंगा या ठिकाणी। हे तेच ठिकाण आहे जिथून जरा नावाच्या भिल्लाने श्रीकृष्णांच्या पायाला हरणीचं डोकं समजून बाण मारला होता, म्हणूनच या ठिकाणाला बाणगंगा म्हणतात। या ठिकाणी तुम्ही 3 शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकता व दुधाभिषेक सुद्धा करू शकता। इथे तुम्ही समुद्रात सापडणारे मोती आणि शिंपले सुद्धा विकत घेऊ शकता। आता आपलं शेवटचं ठिकाण आहे भालका तीर्थ। या ठिकाणाच्या महत्त्वाबद्दल सांगायचं झाल्यास हे तेच ठिकाण आहे जिथे श्रीकृष्ण एका झाडाखाली विश्राम करत असताना त्यांच्या पायाला बाण लागलेला होता। ते ज्या झाडाखाली विश्राम करत बसले होते ते झाड आजही मंदिराच्या आत सुरक्षित ठेवण्यात आले आहे।
या मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्ही इथे जरा भिल्ल भगवान श्रीकृष्णांना क्षमा मागतानाचा मूर्ती शिल्प बघू शकता। असं म्हटलं जातं की जो बाण जराने मारला होता तो श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याने तयार केलेल्या मुसळ्यापासूनच बनला होता। ज्या मुसळ्याने सर्व यदुवंशाचा नाश झाला होता त्या मुसळ्याचा शेवटचा भाग हा श्रीकृष्णाच्या पायाला लागलेला बाण होता। गांधारीच्या शापाने संपूर्ण यदुवंशी नष्ट झाले। वाचले होते ते फक्त श्रीकृष्णाचे पंतू वज्रनाभ। गांधारीच्या शापामागचा इतिहास काय होता ते जाणून घेण्यासाठी तुम्ही बेट द्वारकेच्या व्हिडिओमध्ये बघू शकता। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा। चला तर परत भेटूया। जय महाराष्ट्र।